नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 7 जुलै 2025 रोजी परभणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या समता सैनिक दलाचे प्रमुख शिवाजीराव वावळे यांचा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला। देशाच्या सीमाचे रक्षण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते काही दिवसातच भारतीय बौद्ध महासभेच्या श्रामणेर संघामध्ये सामील झाले व त्यांनी श्रामणेर होऊन बौद्धाचार्य पण झाले। मिलिटरी मधला माणूस बौद्धाचार्याचे संस्कार घेऊन हिरारीने काम करतो आणि भारतीय बौद्ध महासभामध्ये तो समता सैनिक दलाचे काम करतो। आज त्यांचा 63वा वाढदिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करून साजरा करण्यात आला व सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। जिल्हा शाखा परभणीच्या वतीने व सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने समता सैनिक व एक्स मिलिटरीमॅन आयुष्यमान शिवाजीराव अर्जुनराव वावळे यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा केला। त्या अनुषंगाने सर्व स्तरातील नागरिक बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक व बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पार्पण करून त्यांच्या या ठिकाणी सर्वांच्याच वतीनं तमाम परभणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी सर्वांनाच अल्पोपहार देण्यात आले आहे। त्यांच्या आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। नमो बुद्धाय। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीचे संरक्षण विभागाचे सचिव सन्माननीय मेजर आयुष्यमान शिवाजीरावजी वावळे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने संपूर्ण जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी त्यांना मंगलकामना आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। निश्चितपणे एक सामाजिक धार्मिक आपली जबाबदारी या ठिकाणी ओळखून माजी सैनिक आणि माजी रेल्वे कर्मचारी असून देखील ते या ठिकाणी तन-मन धनाने समाजाची सेवा करतात। त्यांच्या पुढील आयुष्य त्यांना या ठिकाणी दीर्घ आरोग्यदायी आयुष्य लाभावं या मंगलकामना करून त्यांना संपूर्ण शाखेच्या वतीनं बौद्धाचार्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो। भगवान बाबासाहेब आंबेडकर यांना आज समता सैनिक दलाचे वावळे साहेब यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आमच्या सर्व भारतीय महासभेच्या टीमतर्फे शुभेच्छा। जगाला शांततेचा करुणेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दर्शनाला तीव्र अभिवादन करून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीच्या वतीनं समता सैनिकाचे प्रमुख आमचे सन्माननीय शिवाजी वावळे साहेब यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे। त्या अनुषंगाने म्हणजे साळवे साहेब इतरांचा वाढदिवस साजरा करतात आणि आज योगायोगाने त्यांचा वाढदिवस आहे आणि मग सर्वांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। मोठी हाऊस पडला पाऊस, मोठी हाऊस पडला पाऊस याच अनुषंगाने झाला वाढदिवस है की नाही। काय वाजून स्वागत करूया है की नाही वावळे साहेबांचं। त्यांना हार्दिक हार्दिक डे हॅपी बर्थडे टू यू वावळे साहेब। धन्यवाद। आदर्शांना श्रीवार वंदन। आज आमचे मित्र शिवाजीरावजी वावळे एक्स सर्व्हिसमॅन आज वाढदिवस आहे आणि आमच्या जे बौद्धाचार्य मंडळी जी आहेत यांचा आम्ही सामूहिकरित्या इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ येऊन सगळेजण मिळतो आणि मोठ्या आनंदानं त्या व्यक्तींचा आम्ही इथं वाढदिवस साजरा करतो। त्याचप्रमाणे आज शिवाजीरावचा 63वा वाढदिवस नेहमी जमतात त्यापेक्षा अधिक बौद्धाचार्य आज जमले। त्या हॉटेलमध्ये जागा नाही, अर्धे बाहेर आहेत अर्धे मध्ये आहेत आणि हे साहेब आमचे मिलिटरीमध्ये होते। देशाचं सीमांचं रक्षण करून तुमचं आमचं संरक्षण करून तिकडनं रिटायर झाले आणि त्यानंतर इकडे येऊनही थांबले नाहीत। ते रेल्वेची सेवाही त्यांनी
छानपणे तिथे केलेली आहे आणि तिकडनं पण आता रिटायर होऊन पूर्णपणे ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करत आहेत. ते अत्यंत थोड्या काळामध्ये श्रामणेर झाले आमच्या म्हणण्याला ऐकून आणि श्रामणेर होऊन ते बौद्धाचार्य पण झाले. एक लिटरेमधला माणूस संस्काराच्या कामामध्ये रुजतो आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि कुठल्याही कामामध्ये अत्यंत हिरिरीनं ते भाग घेत असतात. हे खरं म्हणजे रत्न असं मानतो की तिकडे काम करून त्रिरत्न बुद्ध विहारामध्ये एक कार्यक्रम होता, त्यांची आमची ओळख नव्हती. तिथं कार्यक्रम चालू होता, ते तिथं आले. सहज आम्ही विचारलं की कोण आहेत वगैरे, ते आम्हाला कळलं की ते एक सर्व्हिसमॅन आहेत. आम्ही त्यांना बोललो तुम्ही आमच्याकडे SITमध्ये काम करा, त्याने लगेच होकार दिला आणि ड्रेस शिवला. तर हे रत्न आम्हाला सापडलेलं आहे आणि ह्या रत्नाला भारतीय बौद्ध महासभेच्या संपूर्ण टीमतर्फे माझ्या पेडकर परिवाराच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. त्यांना येणारं संपूर्ण त्यांचं जीवन नुसतं वर्षच नाही, सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि त्यांना हे समाजकार्य करण्यासाठी आरोग्यदायी दीर्घ आयुष्य लाभो अशी मी तथागताच्या चरणी प्रार्थना करतो. जय जय. वंदन. आज ठरल्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे बोधाचार्य आदरणीय शिवाजीराव वावळे सर संस्कार सचिव हे खरं म्हणजे प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करत असताना हिरिरीनं भाग घेणं आणि धम्मकार्यामध्ये जिकिरीने दिलेली गोष्ट पार पाडणं हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. धम्माचं नीतिनियमाचं पालन करून लोकांना संस्कारित करण्याचं काम अग्रगण्याने ते करत आहेत. धम्म कसा पुढं जावं अशी ससूती आणि मनातली जी ऊर्जा आहे त्यांनी खरोखर या ठिकाणी दाखवलेली आहे आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. बहुसंख्येनं बौद्धाचार्य एकत्र आणावं हा त्यांचा एक मोलाचा वाटा आहे. असे लढाऊ भीमसैनिक आमच्या बौद्ध महासभेमध्ये आज जॉईन झालेले आहेत आणि अल्प काळामध्ये त्यांनी हे काम चांगल्या प्रकारे करून दाखवलं. जे की सीमेवर लढणारा व्यक्ती आहे परंतु या ठिकाणी कमी लोक येतात, परंतु त्यांचे कौशल्य आणि गुण या ठिकाणी उज्ज्वल निर्माण झाले आणि भारतीय बौद्ध महासभेला एक खरोखर रत्न मिळालेलं आहे. ते रत्न पुढं चांगल्या प्रकारे काम करेल आणि त्यांना ह्या कामातून एक बल मिळो, त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे जावं आणि धम्मकार्यालाही त्यांचे हातभार लागो असं शिंदे परिवाराकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय बौद्ध महासभेत शुभेच्छा देतो. जय भीम. आदर्शाला वंदन. आपण सर्वांना जय भीम. आज आपण एका चांगल्या उद्देशानं एकत्रित आलोत. काय म्हणतात बाबासाहेब म्हणतात, विचारावर विचार घासून जो धूर निघतो तो ज्ञानाचा धूर, विचारावर विचार घासून तो धूर निघतो तो विकासाचा धूर. आमचे वावळे साहेबांचा वाढदिवस आज करण्यासारखाच आहे, करावाच लागेल आणि या वाढदिवसाची उत्पत्ती त्यांच्याकडूनच झाली आहे. त्यांनी पहिला वाढदिवस माझाच केला आणि आज आम्ही इथं प्रथा पडली वाढदिवस करायची. शिवाय अजून त्यांचं एक खूप महत्त्वाचं काम आहे. आम्ही तिथं ज्यावेळेस कार्यक्रम घेत होतो आमच्याकडं मूर्त्या नव्हत्या, आम्ही कोणाच्या मूर्त्या आणायचो. मूर्त्या आणत असताना थोडी आम्हाला अडचण झाली किंवा आमची अवहेलना झाली. तिथं विचार आला की पुढच्या बुद्ध जयंतीला आम्ही आपल्या मूर्त्या घेऊ असं मत वावळे साहेबांना ठेवलं आणि आमच्या समविचारी लोकांनी ते स्वीकारलं आणि आमच्या मूर्त्या जे उद्या येणार आहेत त्याचं सगळं श्रेय वावळे साहेबाला जातं आहे. आणि ते असे विचार करणारे माणसं येतं आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये खूप आम्ही ते सैनिक आहोत. बाबासाहेबाच्या काळामध्ये जे 15 समता सैनिक होते त्या सैनिकापैकीच आम्ही सैनिक आहोत आणि त्या वावळे साहेब त्याच्या पैकीच आहेत आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये आयुष्य समृद्धीत जाओ, आरोग्यदायी जाओ ही कामना करतो आणि जय भीम. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.